1993 साली प्रक्षेपित झालेला आहे. परिचय. आनंद यादव हे ग्रामीण जीवनाचे जाणकार आणि संवेदनशील लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या झॉम्बी या कादंबरीत ग्रामीण सांस्कृतिक परंपरा आणि निसर्गाच्या सानिध्यात वाढणाऱ्या लोकजीवनाचे प्रभावी चित्रण केले आहे. ही कादंबरी एका शेतकऱ्याची कथित दुष्काळ झोंबी ही त्याच्या आयुष्यातील कहाणी आहे, जिथे निसर्गाच्या चक्रामध्ये अडकलेला माणूस आणि त्याचा अपार धीर मांडला आहे. शैली आणि भाषाशैली. आनंद यादव यांची भाषा ग्रामीण बाजूची असून कादंबरीत निसर्ग वर्णन आणि व्यक्तिरेखेचे मानसिक तत्वदंत वाचकाच्या मनाला भिडतात. लेखकाने ग्रामीण बोली भाषेचा सुरेख उपयोग केला आहे. ग्रामीण वास्तवात ग्रामीण जीवनातील साधेपणा, दुःख आणि आनंदाचे वास्तविकवाद चित्रण निसर्गाशी बरोबर एडिट करतो. आपण ॲज इट इज 3 घंट्याची पिक्चर पाहिला तर 3 तासाची स्टोरी सांगत मित्रांना, आपण त्याला 5 मिनिटात समअप करतो आपल्या भाषेत, आहे की नाही. मग त्यातलं मला कोणतं कॅरेक्टर आवडलं, कोणतं गाणं आवडलं, कोणता ॲक्शन सीन आवडला, कोणता भावनिक सीन आवडला, तर त्या संदर्भातला कोण्या ॲक्टरची चांगली म्हणजे ॲक्टिंग आवडली, कोणतं रोल आपल्याला जास्त प्रभावित करून गेला, अशा संदर्भात आपण जसं सांगतो त्या संदर्भात या पुस्तका संदर्भातला माहिती व्हावी. आपण प्राथमिक लेवलला लावा असं मी समजतो. म्हणजे माझी ही ठाम भूमिका आहे की फर्स्ट इयरला असताना, सेकंड इयरला असताना आपण एखाद्या पुस्तकाचं परीक्षण करण्याच्या पात्रतेचे निश्चित नाही. ते खूप सारं वाचन केल्यानंतर एक मोठा दर्जाचा उपसतो. पण कुठेतरी याचा बाळकडू, कुठेतरी या गोष्टी आपल्याला माहीत होणं आवश्यक आहे. म्हणून हा प्रोग्राम आपण याच्यामध्ये शासनाने अंतर्भूत केला असेल. मी 1988 ही कादंबरी ऐतिहासिक कादंबरी आहे. याचा परिचय. विश्वास पाटील लिखित संभाजी ही ऐतिहासिक कादंबरी मराठी साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ मानला जाते. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ही कादंबरी केवळ त्यांच्या वीरते आणि परिक्रमाचा उल्लेख करत नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर संघर्षाची, निष्ठेची आणि त्यागाची कहाणीही उलगडते. थीम आणि मांडणी. कादंबरी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर विविध पैलूंचा स्पर्श केला आहे. संभाजी महाराजांना व्यक्तिमत्व. लेखकाने संभाजी महाराजांची प्रतिमा एक पराक्रमी, कर्तव्यदक्ष आणि बुद्धिमान योद्धा म्हणून रंगवली आहे. राजकीय आणि सामाजिक संघर्ष. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत मुघल साम्राज्याशी संघर्ष केला आहे, तसेच त्यांना घरगुती आणि राजकीय विरोधकांशी देखील सामना केला. भाविक पैलू. वडील छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या झोपलेला एकाएकी त्यांच्यावर झालेला अन्याय आणि त्यांच्या कुटुंबाची नाजूक नाती कादंबरी प्रभावी रेखावली आहे. शैली आणि भाषाशैली. विश्वास पाटील यांनी अत्यंत आणि परिणामकारक भाषाशैली उपयोग केला आहे. कादंबरीतून त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती समजून घेता येते. संवाद आणि वर्णने वाचकाला त्या काळात घेऊन जातात. कथानक. कादंबरीची सुरुवात संभाजी महाराजांच्या बालपणापासून होते. शिवाजी महाराजांचे पुत्र असूनही त्यांना अनेक अडचणी सामना करावा लागला. वडिलांना झालेला मतभेदापासून ते रायगडावरील राजकारणापर्यंत आणि शेवट मुघलांशी झालेल्या संघर्षातून त्याची धैर्यशीलता आणि शौर्य प्रकाशनाचे जाणवते. औरंगजेबाच्या कैदेतून राहूनही त्यांना आपली निष्ठा न सोडता मरण स्वीकारले. वैशिष्ट्ये. इतिहासाचा समाजातील रूढी, परंपरा आणि जीवनशैलीवर विचार करायला लावणारे पुस्तक आहे. मी काल 2-3 मुलींना सांगताना तेच सांगितलं की कंटेंट एकदम चांगला आहे. फक्त प्रेझेंटेशन करताना तुम्हाला अजिबात घाबरायचं नाहीये. आणि माझ्या समोर बसलेला जो वर्ग आहे तो काही याच्यापेक्षाही वाचून आलेला नाहीये जेवढं तुम्ही वाचून आलेला आहे या मुद्द्या संदर्भात. एवढा कॉन्फिडन्स ठेवून जर आपला आवाज थोडासा मोकळा केला तर तो शेवटच्या माणसापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचतो. त्यामुळं दबकू. माझं नाव आकांक्षा रवींद्र उंडाई. मी BA सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे.
मी ग्रंथ परीक्षणासाठी माधव कानिटकरांनी लिहिलेल्या तुकाराम गाथा या ग्रंथाचे परीक्षण केलेले आहे। या ग्रंथ परीक्षणाचं शीर्षक आहे तुकाराम गाथा भक्ती, तत्वज्ञान आणि समाज परिवर्तन। लेखक आहेत माधव कानिटकर। माधव कानिटकरांनी लिहिलेल्या तुकाराम गाथा निवड आणि निरूपण या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर संत तुकाराम महाराजांचे छायाचित्र असून ते हातात चिपड्या व वीणा घेतलेले आहे। त्यांच्या मागे श्री विठ्ठलाचे छायाचित्र दर्शवलेले आहे। तसेच या ग्रंथाच्या मलपृष्ठावर कानिटकरांनी लिहिलेल्या इतर संत साहित्य विषयक ग्रंथांचे छायाचित्र दर्शवलेले आहे। या ग्रंथाचे पब्लिकेशन डायमंड पब्लिकेशनद्वारे करण्यात आलेले आहे। या ग्रंथामध्ये संत तुकाराम महाराजांचे अल्पचरित्र व त्यांनी रचलेले अभंग तसेच त्या अभंगाचा अर्थ देखील समाविष्ट आहे। संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील विद्रोही संत असून ते वारकरी संप्रदायाचा कळस समजले जाते। ते एक श्रेष्ठ विठ्ठल भक्त होते। विठ्ठल भक्तीची परंपरा त्यांच्या घराण्यात चालत आली होती। त्यांनी अनेक विषयांवर अभंग रचले। अभंगांच्या संकलनाला तुकाराम गाथा असे म्हटले जाते। संत तुकाराम महाराजांचे अभंग हे जनसामान्यांना योग्य वाटेवर चालायला दर्शवणारे आहे। तुकोबांचे अभंग वाचल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टींचे ज्ञान होते। आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींबद्दल अज्ञान, कुतूहल व मनामध्ये तसेच विचारांमध्ये अस्पष्टपणा असतो। उदाहरणार्थ भक्ती म्हणजे काय, ती कशी करावी, आपण या भूतलावर का जन्मास आलो, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात। या प्रश्नांना उत्तरे देण्याची सामर्थ्य या अभंगांमध्ये त्याच भ्रम, अज्ञान असते ते दूर करून ज्ञानाचे बल ही अभंगात अभ्यास केल्याशिवाय कळणार नाही। उदाहरणार्थ अंतरिकुटीला तिने गळा माळ घालू नये, ज्यासी नाही धर्म दया क्षमा शांती तेने अंगी विभूती लावू। तुकाराम महाराज म्हणतात, जो सर्व काळ कुटीलपणा करतो, मत्सर करतो, कटकारस्थान करतो, त्याला गळ्यात माळ घालण्याचा अधिकार नाही। जो व्यक्ती अधर्मी आहे, दया क्षमा शांती हे गुण ज्या व्यक्तीमध्ये नाही त्याने विभूती म्हणजे अंगारा लावू नये। त्यांचा दुसरा अभंग आहे परारिया नारी माऊली समान मानलिया धन काय वेचे, न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाषा काय तुमचे वेचे सांगा। बसलिया ठाई म्हणत राम राम काय होय श्रम ऐसे सांगा। संतांच्या वचनी मानिता विश्वास काय तुमची यास वेचे सांगा। जर परस्त्री माते समान मानली तर आपले काय धन खर्च होते, दुसऱ्याची निंदा केली नाही, दुसऱ्याच्या संपत्तीची आशा धरली नाही तर काय जाते। संत वचनांवर विश्वास ठेवा, त्यांच्या शब्द माना असे ते म्हणतात। त्यांच्या दुसऱ्या अभंगाचे कडवे आहे चित्त समाधान तरी विष वाटते सोने, म्हणजे जर मनी समाधान असेल तर सोने सुद्धा विष वाटते आणि जर तळमळणारे मन असेल तर चंदनेही फोडते। म्हणून तुकोबा म्हणतात मनाचे तळमळे चंदनेही। गवाणकरी आहे। 1998 साली हे पुस्तक प्रकाशित झाले आणि हे पुस्तक चरित्रात्मक साहित्य आहे। परिचय गवाणकरांचे पुस्तक म्हणजे आफ्रिकन अमेरिकन शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कावरर यांच्या जीवनाचे अप्रतिम चरित्र आहे। कावरर हे अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळात जन्माला आलेले आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जागतिक स्तरावर आदर्श व्यक्तिमत्व ठरलेले वैज्ञानिक होते। गवाणकर यांनी त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनाचा सखोल आढावा घेतला आहे। मांडणी संघर्षमय आयुष्य कावरर यांचे बालपण गुलामगिरीच्या जखमांनी व्यापलेले होते। त्यांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि सातत्याच्या बळावर हे अडथळे पार केले। शिक्षणाच्या ताकदीने आयुष्य कसे होऊ शकते हे ठळकपणे अधोरेखित करते। आणि विज्ञान कावरर यांचा विज्ञानाचा उपयोग समाज कल्याणासाठी होता। शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले संशोधन या चरित्रातून जीवनात स्थितीत हार न मानता पुस्तकात जॉर्ज यांचा प्रवास मांडला। गुलामगिरी जन्म घेतल्याने लहानपणापासूनच संधीसाठी झगडावे लागले। यांसारख्या पिकांवर त्यांनी शेतीला नवजीवन दिले। साधेपणा, कृतज्ञता आणि समाजसेवेची भावना
प्रेरणा देणारी आणि प्रभाव. विना गवाणकर यांची लेखशैली सुसंगत जगातील पैलूंना अत्यंत प्रभावीपणे साकारले आहे. पुस्तक वाचताना वाचकाला कावरर यांचे संघर्ष आणि विजय यांचे जिवंत दर्शन. विषयाचे गांभीर्य लक्षात घेता पुस्तकातील काही भाग अधिक तपशीलवार असायला हवा होता. या पुस्तकाचे निष्कर्ष एक होता, कावरर हे पुस्तक केवळ एका व्यक्तीचे चरित्र नसून ते संघर्षमय जीवनातून यशाची शिकवण देणारे प्रेरणादायी साहित्य आहे. कावरर यांचे जीवन मानवी क्षमतांचा आदर्श दाखवते आणि सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण व विज्ञान यांचा प्रभाव स्पष्ट करते. प्रत्येक वाचकाने हे पुस्तक आवर्जून वाचावे, कारण ते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने. तर ती कादंबरी एकाच अंगाने किंवा एकाच लेखकाची असते, पण तुमच्या हातात जे मोबाईल सारखं पुस्तक आहे तो सर्वांग विषयाचा किंवा सर्वांकडे तुम्हाला वाटते ते शब्द तुम्ही त्याच्यात टाकले तर तुमच्याजवळ ती मटेरियल लगेच 1 मिनिटात तयार होते. पण मी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर इथे परीक्षण केलेलं आहे वेगवेगळ्या कादंबरीचं. कुठलंही लेखन म्हणजे एक त्याच्या जीवनात घडलेलं एक अस्तित्व असतं, त्याच्या जीवनात घडलेली एक कहाणी असते. आता कहाणी वेगवेगळी स्वतःच्या जीवनाशी घडलेल्या घटनासुद्धा लिहू शकते किंवा सोशलमध्ये आढळलेले सामाजिक प्रॉब्लेमसुद्धा टाकू शकते किंवा तुम्ही जीवनात एखादा व्यक्तिमत्व विकास करावा त्यासाठी वेगवेगळ्या अंगाने तो त्याचा विचार करू शकते. परंतु इथे तुम्ही जेव्हा परीक्षण करता तेव्हा तुम्हाला त्या परीक्षणामध्ये त्यांनी कोणत्या विषयावर कादंबरी लिहिली आहे, कोणत्या विषयाला फोकस केलेला आहे आणि त्याच्यात एक हिरो पण असतो. त्या हिरोने आपली भूमिका आहे किंवा तुम्ही जेव्हा तुम्हाला आढळले एखादे आणि कथन करताना नाट्य एखादं वाक्य तुम्ही घेतलं, जसं मी अभंग घेतला, अतिशय सुंदर कथन केलं, परंतु अभंग तुम्ही म्हणता किंवा तुझ्या मनात जरासा तुकारामी शिरला पाहिजे आणि जगाला तुकाराम सांगितला पाहिजे. एखादा गाडगे बाबा घेतला तर गाडगे बाबाचे वाक्य तुम्हाला माहिती सगळं ग्रामीण लँग्वेज आहे, त्याची ती लँग्वेज तुमच्यापर्यंत उतरली पाहिजे. पूर्ण अध्ययन केला आहे तो तुमच्या मनात पूर्ण ठसलेला आहे आणि तुमच्या बुद्धी तुमचं मन. डॉक्टर घोडे मॅडम, महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर डॉक्टर टोणे सर, आमचे विभाग प्रमुख डॉक्टर त्रिकांडे सर, सुबेवार सर आणि या कार्यक्रमाचे आयोजक आणि संयोजक डॉक्टर शनिवारे सर, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आजचा जो विषय आहे पुस्तक परीक्षण, यावर मला काही टीका टिप्पणी या ठिकाणी किंवा काही इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला देता येते का ते माझा थोडक्यात त्या मनोगतातून मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. खरं तर पुस्तकाची समीक्षा आणि पुस्तकाचं परीक्षण ह्या अगदी 2 भिन्न बाबी आहेत. परीक्षणामध्ये साधारणतः एखाद्या पुस्तकाचं अंतरंग आणि बहिरंग ह्या ज्या 2 प्रमुख बाबी आहेत यावर आपण एक क्रिटिकल त्या ठिकाणी त्याचं एक्झामिनेशन करतो. खरं तर त्याचं परीक्षण करत असताना त्याचं बाह्यरंग कसं आहे आणि मग बाह्यरंग बघत असताना ते पुस्तक हातात घेतल्यानंतर नेमकं एखाद्या वाचकाला ॲट द फर्स्ट ग्लान्स, ज्याला आपण म्हणतो की बऱ्याच बाबी ह्या एका फर्स्ट ग्लान्सला, फर्स्ट साईटला आपल्याला जे काही इम्प्रेशन देत असतात ते अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे एखादं पुस्तक आपण हातात घेतो, त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ बघतो आणि ते मुखपृष्ठ पाहिल्याबरोबर आपल्या मनामध्ये काहीतरी विचारांची एखादी तार छेडल्या जाते. मला आठवतं की आता आपण 5 जणांचं पुस्तक परीक्षण त्या ठिकाणी बघितलं आणि त्यातल्या फक्त एका विद्यार्थिनीच्या परीक्षणामध्ये की तुकारामांची गाथा आणि त्या गाथ्यावर असताना तुकाराम महाराजांचं चित्र, त्याच्या पाठीमागे असणारा पांडुरंगाचा फोटो, ह्या 2 गोष्टी जेव्हा आपल्या हातात येतील आपल्या मनामध्ये पहिला विचार येतो की हे काहीतरी आध्यात्मिक स्वरूपाचं पुस्तक असलं पाहिजे. एक होतं कार्व्हर नावाचं पुस्तक. जेव्हा तुम्ही हातात घेता त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा दिसतं की कार्व्हर रेखाटलेलं जे चित्र आहे ते तुम्हाला समोर येतं. आपल्या परीक्षणामध्ये सुद्धा एखादं पुस्तक लिहित असताना जेव्हा एखादा पब्लिशर पब्लिश करतो किंवा एखादा लेखक ते आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याच्या मुखपृष्ठाला सुद्धा तो विशिष्ट असं त्याचं बाह्यरंग त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम करतो.
बघा तुम्ही आम्ही सगळेजण जेव्हा कॉलेजला यायला तयार होतो त्यावेळेला आपल्या घरचं असणारं आपलं अस्तित्व आणि कॉलेजला निघत असतानाचं आपलं अस्तित्व, आपलं बाह्य रंग हे नक्की वेगळं असतं. त्याकडे आपण विशेष लक्ष देतो. कॉलेजला येत असताना आपण कमीत कमी 3 ते 4 वेळेला तरी आरशासमोर उभं राहतो आणि म्हणून एखाद्या पुस्तकाचा आरसा म्हणजे त्याचं मुखपृष्ठ असलं पाहिजे. आता आपण जाऊया त्याच्यातल्या अंतरंगातल्या काही बाबींकडे. साधारणतः एक इंग्लिशमध्ये एका 5 प्रश्नांनी, त्याला आम्ही WH क्वेश्चन मधले 5 महत्वाच्या गोष्टी म्हणतो, त्या 5 WH प्रश्न जर एखाद्या परीक्षकाने स्वतःला विचारले, व्हॉट जनरली आपल्याला ऑब्जेक्ट फाइंड आउट करतं, व्हॉट आपल्याला सांगतं की का बरं ही गोष्ट निर्माण झालेली आहे. आपण स्वतःला विचारलं की हे पुस्तक वाचत असताना आपल्याला कुठं जाणवतं की लेखकांनी हाच विषय का निवडला. नंतर आपण आलो की व्हॉट का बरं असं त्याने निवडलं. त्याच्यानंतर आपण वाय कडे. वाय आपल्याला सांगतं की ही पार्श्वभूमी लिहिण्यापाठीमागे काय कारण परंपरा आहे, काय कारण मीमांसा आहे. आणि मग एखादा आत्मचरित्र जेव्हा तयार होतं. डॉक्टर गजानन माने सर, प्राध्यापक डॉक्टर कल्पना कोरडे मॅडम, विकास टोणे सर, या कार्यक्रमाचे आयोजक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर संजय शेनमारे सर आणि उपस्थित विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी वाचन प्रकल्प महाराष्ट्राचा हा जो उपक्रम आहे हा गेल्या 15 दिवसापासून महाविद्यालयामध्ये विविध ॲक्टिव्हिटी घेऊन राबविला जात आहे. आणि या विविध ॲक्टिव्हिटीमध्ये आपण अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग सुद्धा नोंदविलेला आहे. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे आज या ठिकाणी आपण जे काही विविध ग्रंथ किंवा पुस्तक जे वाचन केलेलं आहे म्हणजे त्याचं जे समरी ज्याला आपण म्हणू ती समरी, तर त्यामध्ये 5 विद्यार्थ्यांनी जो सहभाग नोंदविला त्याच्यामध्ये झोंबी ही जी कादंबरी आहे, त्याच्यानंतर उत्कर्षा मिश्रा हिने अतिशय सुंदर असं वर्णन या कादंबरीचं केलेलं आहे की त्यामध्ये पात्रपरिचय कसा आहे, त्याचं कथानक कसं आहे, त्याचा नायक कसा आहे ना, आणि त्याची त्या कादंबरीमध्ये नेमकं कसं वर्णन केलेलं आहे हे सर्व बाबी तिने या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने मांडल्या. त्यानंतर वैष्णवी मडावींनी सुद्धा हिंदू कादंबरी, आकांक्षा विलायतकरांनी संभाजी या कादंबरीच्या संदर्भामध्ये जे काही या ठिकाणी मांडणी केलेली आहे, तर संभाजीच्या संदर्भामध्ये मांडणी करत असताना अतिशय त्यांचा जे कष्टप्रद जीवन होतं म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण वाचतो तर 40 दिवस औरंगजेबाच्या दरबारामध्ये ते जेव्हा एक एक अवयव त्यांचा म्हणजे नखापासून तर जिभेपर्यंत शेवटचं, तर अतिशय म्हणजे वेदनादायी त्यांचा जो प्रवास आहे. त्यांच्यासोबत ते एकटे नसतात, तर कवी कलश हा त्यांचा मित्र असतो. ह्या दोघांनीही सोबतच जे काही 40 दिवस आहेत त्या यातना भोगलेल्या असतात. आणि त्यानंतर त्या मृत्यूवर औरंगजेबाचं जे शेवटचं वाक्य असतं की बा असा म्हणजे शेर दिल माणूस मी या आयुष्यात कधीच पाहिला नाही आणि पाहणार सुद्धा नाही. म्हणजे इतके संभाजी महाराजांच्या आयुष्यातलं ते कष्टप्रद वर्णन जे आहे ते कादंबरीमधून आपल्याला पाहायला मिळतं. तुकाराम गाथा या कादंबरीतून सुद्धा अतिशय सुंदर त्या ठिकाणी मांडणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आता बरेचदा पाहतो की मांडणी करणं हा अतिशय चांगली कला आहे. याने खरं सांगायचं म्हणजे एक भाषेचे प्राध्यापक बोलून गेले आणि दुसऱ्या मॅडम साहित्यिक चांगल्या म्हणजे विश्व याच्यामध्ये वगैरे मॅडमच्या रचना ज्या कविता आहेत त्या पोहोचलेल्या आहेत. आणि थोडासा माझा विषय त्या तुलनेमध्ये वृक्ष असा विषय, परंतु बऱ्याचशा कादंबऱ्या आणि त्याच्यातून जे काही आपण ऐकतो तर मांडणी करणं एखाद्या कथानकाची ही अतिशय कला आहे. आपण पाहतो एखादा शिक्षक आपल्याला लक्षात होतो, इतिहास नाही शिकवत पण तरी लक्षात राहतो, कारण एखादं युद्ध वर्णन करताना आपल्यासमोर ते युद्ध कसं चालू असेल त्याचं पूर्ण ते वर्णन व्हिज्युअलाइज होतं आपल्याला की पूर्ण की कसा येत असेल, तो घोडदौड कशी असेल, हत्ती कसं येत असेल आणि मग कसे युद्ध होत असेल, कशी तलवारबाजी होत असेल, म्हणजे ते सांगते कसं दृश्य आपल्यासमोर उभं राहतं. एखादा शिक्षक असतो एखादी कविता शिकवतो
पदाचा भार सांभाळणाऱ्या, त्यांच्याकडे भार असताना आम्ही बरेचदा गैरफायदा घेऊन घेतो. तर त्यांनी आपलं अध्यक्षस्थान या ठिकाणी भूषवलं आणि आपल्याला फार मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचं ग्रंथालय विभागाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्यानंतर शेजारी बसलेल्या प्राध्यापिका डॉक्टर कल्पना कोरडे मॅडम, म्हणजे त्या आता या 1-2 महिन्यात अशी काही संधी भेटली तर सोडूनच निघाले. काही झालं कसं फेब्रुवारीपर्यंत गॅदरिंग यावेळेला मार्चमध्ये होण्याची शक्यता नाही. म्हटलं कारण काय, एवढा तर तुम्ही कधी आग्रह नाही म्हणे. मग फेब्रुवारीपासून मी घरीच राहणार, म्हणजे त्या रिटायर होणार. तर त्याच्यामुळे प्रत्येकाची म्हणजे संधी त्या, आणि चांगला कवी आहे शेनमारे सर, रोजच गाडीत आणतात तर जवळपास 1 तास तर नसतो, म्हणजे त्यांना आणि माझ्या सरांचा चांगला लाभ मिळतो. त्यांनी सुद्धा आपले विचार चांगले या ठिकाणी मांडले, त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माने सर काही सांगायचं नाही लागत, इंग्रजीचे प्राध्यापक असून मराठीचे प्राध्यापक असल्यासारखे असते बोलले आणि फार चांगलं त्यांनी एक काय कसं आहे सर, आम्ही पिक्चर आले आहे हा टायगर एवढंच बोलतो. त्याच्यामुळे टायगर आजच शब्द ऐकला मी, म्हणजे शिकलो असं काही नाही, पण ते वाचन गिचन करून नाही. परीक्षा पास झालो बरोबर, आता ते कशावर दिसते तुम्हाला माहीत आहे. तर त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे ज्या म्हणजे महिला प्रतिनिधींनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त केले ग्रंथा संदर्भात, मला आवडले. आणि आपण अशीच प्रगती करत राहा. यावेळेला संधी भेटली, पुढच्या वर्षी सुद्धा घ्या, म्हणजे तुम्ही सुद्धा चांगले ग्रंथपरीक्षक बना. आणि तुम्ही सुद्धा फार चांगलं परीक्षण केल्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि काही का असो ना, एवढ्या मोठ्या कार्यक्रमात एकच आपला विद्यार्थी बसलेला आहे, तोही म्हणजे जिममध्ये होता. त्याला म्हटलं बाबू झाला असेल तर जरा तिकडे जाणं, अरे बरे सर बरोबर जातो, म्हणजे अशा पद्धतीनं तो पोहोचला. तर त्याचा सुद्धा आभार मानतो. ग्रंथालयाचे जे सहाय्यक आहे आमचे पाचकवडे आणि जाधव, हे सुद्धा बरोबर करतो शूटिंग, नाव घेतलं तर त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्व शेवटी ज्यांनी हा प्रकल्प अतिशय उत्कृष्ट पद्धतीने महाविद्यालयात गेल्या 15 दिवसापासून राबवला आहे आणि त्यांच्या अथक परिश्रमात सर्वांनी त्याचा लाभ घेतला आणि मला सुद्धा म्हणजे आभार संधी दिली, त्याबद्दल मी शेनमारे सरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम असं जाहीर करतो.